श्री गणेश दत्त गुरुभ्यो नमः. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः. गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. परमपूज्य गुरुदेवांचे भगवान श्री दत्तात्रेय मूर्ती आणि श्री दत्तात्रेय जयंती याविषयीचे मार्गदर्शन आपण श्रवण करणार आहोत. मार्गशीर्ष महिना आणि त्यातील पौर्णिमा जवळ आली की सर्व दत्तक्षेत्रांमध्ये आणि सर्व दत्तभक्तांमध्ये दत्त जयंतीची गडबड सुरू होते. कोणी गुरुचरित्र पारायण करतात, तर कोणी दत्तनामाचा जप करतात, कोणी निरनिराळ्या क्षेत्राच्या ठिकाणी जाऊन दर्शन घेतात. गाणगापूर, नरसिंहवाडी, औदुंबर आणि आपले अहिल्यानगर अशा अनेक दत्तक्षेत्री हा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होतो. दत्त उपासनेसाठी ही मोठी पर्वणीच असते. या ठिकाणी दत्त परंपरा सांभाळल्या जातात. हा उत्सव म्हणजे कार्यक्रम नसून भक्ती करण्याचाच एक मार्ग आहे. दत्त जयंतीच्या दिवशी उपवास केला जातो. मार्गशीर्ष शुद्ध चतुर्दशीला अत्री ऋषींकडे भगवान श्री दत्तात्रेयांचा जन्म झाला. ही श्री क्षेत्र गाणगापूरची परंपराच आपल्या आश्रमात पाळली जाते. या दिवशी वेद पारायण करून वैदिकांचा सत्कार केला जातो. पालखी काढली जाते. भगवंतांचे गुणगान केले जाते. अन्नदान केले जाते. हा दिवस म्हणजे गुरु दत्तात्रेयांचा जन्मदिवस. ते जन्माला आलेले आहेत आणि ते कायम निरंतर राहणार आहेत याची स्मृती कायम राहावी म्हणून उत्सव साजरे केले जातात. उत्सव हा प्रासादिक असतो. तो श्रद्धेनेच साजरा करायचा असतो आणि या प्रसादातूनच आपल्या जीवनाला एक विशिष्ट प्रकारचे वळण लागते. आपल्या जीवनावर एक संस्कार घडतो. श्री दत्त जयंती उत्सवाबरोबर भगवान श्री दत्तात्रेयांचे स्वरूप कसे आहे तेही आता आपण जाणून घेऊ. संत तुकाराम महाराज म्हणतात, तीन शिरे सहा हात तया माझा दंडवत, काखे झोळी पुढे श्वान नित्य जान्हवीचे स्नान, माथा शोभे जटाभार अंगी विभूती सुंदर, शंख चक्र गदा हाती पायी खडावा गर्जती, तुका म्हणे दिगंबर तया माझा दंडवत. भगवान श्री दत्तात्रेय ही वैदिक देवता आहे. त्यांनी दिगंबर अवस्थेमध्ये दर्शन दिलेले आहे. चारही दिशा हे वस्त्र मानलेले आहे. ही देवता ब्रह्मा, विष्णू व महेश या तीनही शक्तीपासून निर्माण झालेली आहे. त्रिगुणात्मक त्रयमूर्ती ही सत्व, रज आणि तम अशा तीन गुणांची कल्पना आहे. या तीन गुणांची निर्मिती एकाच देवतेपासून झालेली आहे. प्रत्येक माणसामध्येही हे तीनही गुण असतात. यालाच उत्पत्ती असे म्हणतात. एकाच देवतेकडे तिन्ही गुण दिले तर ते सामान्य माणसांच्या लवकर लक्षात येणार नाहीत. म्हणून तिन्ही गुणांना त्रिमुखी सगुण स्पष्ट रूप दिलेले आहे. परंतु शेवटी हे सर्व एकरूपच आहे. उत्पत्ती, स्थिती आणि लय या तीनही शक्ती एकवटलेल्या आहेत. दत्त म्हणजे साक्षात उभा राहणारा, अगदी अकस्मित येऊन उभी राहणारी ही शक्ती म्हणजेच दत्त. या श्री दत्तात्रेय रूपामध्ये जी आयुध आहेत ती म्हणजे त्रिशूल व डमरू ही शिवाची आयुध आहे. शंख व चक्र ही विष्णूंची आयुधे आहेत. तर माला व कमंडलू हे ब्रह्मदेवाचे प्रतीक मानता येईल. एकमुखी दत्त म्हणजे विष्णुरूपी दत्तात्रेय अशी कल्पना आहे. भगवान श्री दत्तात्रेयांचे वैशिष्ट्य असे की एकदा अवतार होऊन गेल्यावर पुन्हा त्या अवताराची पुनरावृत्ती होत नाही, असे कधीच होत नाही. स्वामी श्री नृसिंह सरस्वती हे
दत्तात्रेयांचे शिष्य आहेत आणि परमपूज्य गुरुदेव हे स्वामी श्री नृसिंह सरस्वतींचे शिष्य आहेत, म्हणजे दत्तात्रेय स्वरूपच आहे, अशी ही परंपरा आहे. भगवान श्री दत्तात्रेयांच्या जवळ एक गाय व 4 कुत्रे उभे आहेत असे दिसते. त्याचा आपण असा अर्थ घ्यायचा की प्राणीमात्रांमध्ये श्रेष्ठ अशा गायीपासून कनिष्ठ कुत्र्यांपर्यंत सर्वांना भगवान श्री दत्तात्रेय हे समान दृष्टीने पाहत आहेत. ब्रह्मा विष्णू महेश यांचे एकरूप म्हणजेच भगवान दत्तात्रेय कलियुगातील सामान्य माणसांना तारून नेण्यासाठी श्रद्धायुक्त अशी ही भक्ती म्हणजेच श्री दत्तात्रेय भक्ती ही पुरेशी आहे. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री रामकृष्णार्पणमस्तु. यासाठी संदर्भ ग्रंथ गुरुवाणी पुष्प 7 आणि श्री रामकृष्ण उवाच.